नेयस्स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यते. तर भगवंताने आपला विचार सांगितला. अर्जुनाचा प्रश्न होता की देवा है ना, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगंच संशय. हे कृष्ण, संन्यास सांगतो आणि पुन्हा योगही सांगतो. या दोन्हीपैकी एक सुनिश्चितम है ना, श्रेय कर सांग मला. तर तेव्हा देवाने काय स्तुती केली? कर्मयोगाला मात्र विशेष सांगितलं. दोन्हीही कसे आहेत? श्रेय कर आहे, श्रेयच प्राप्त करून देणारे आहेत. परंतु त्यामध्ये विशेष कोण आहे? कर्मयोग विशेष सांगितला. का कर्मयोग विशेष सांगितला? कस्मात इति आह. कस्मात, कशामुळं कर्मयोग विशेष आहे? तर यह न द्वेष्टि न कांक्षति स नित्य संन्यासी ज्ञेय. जो द्वेष करत नाही, जो कशाची इच्छा करत नाही, तो नित्य संन्यासी आहे असं जाणलं पाहिजे. कारण निर्द्वंद्व हे महाबाहो ही निर्द्वंद्व सुखम बंधात प्रमुच्यते. बंधात सुखम प्रमुच्यते. कारण की ही म्हणजे कारण की निर्द्वंद्व जो आहे, निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्व रहित है ना. ह्या जोड्या आहेत की सुख दुःख राग द्वेष अशा ह्या जोड्याने रहित, जोड्यांचा साक्षी आहे ना, जोड्याने रहित जो आहे तो बंधात सुखम प्रमुच्यते. बंधापासून कसा होतो? अनायासाने सुखाने सुटतो. भाष्य में देखो, ज्ञेय म्हणजे ज्ञातव्य. स कर्मयोगी नित्य संन्यासी इति. कर्मयोगी नित्य संन्यासी जो कर्मयोगी आहे तो त्याला समजलं पाहिजे. कोणाला? यो न द्वेष्टि किंचित न कांक्षति. जो द्वेष करत नाही आणि थोडी सुद्धा इच्छा करत नाही. सुखदुःखे तत्साधने एवं विधः यः कर्मणि वर्तमानः अपि स नित्य संन्यासी इति ज्ञातव्य इत्यर्थः. सुखदुःखे आणि तत्साधने, सुखदुःख आणि सुखदुःखाचं साधन है ना. एवं विध यः अशा प्रकारे जे काय कर्म, वर्तमान कर्म, उपस्थित असलेलं कर्म, वर्तमान अपि है ना, ते प्राप्त असून सुद्धा वर्तमान म्हणजे ते प्राप्त आहे, प्राप्त असताना सुद्धा स नित्य संन्यासी ती, तो कसा आहे? नित्य संन्यासी आहे असं जाणलं पाहिजे. यो न द्वेष्टि न कांक्षति, अर्थात सुख दुःख आणि त्याचे साधन प्राप्त असून सुद्धा जो अशा प्रकारे आहे, कशा प्रकारे? जो द्वेषरहित आहे आणि जो इच्छारहित आहे तो या वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा कसा आहे? संन्यासीच आहे असं जाणलं पाहिजे. निर्द्वंद्व द्वंद्ववर्जित, द्वंद्वरहित. निर्द्वंद्व म्हणजे द्वंद्वरहित. हे यस्मात् कारण महाबाहो सुखम बंधात अनायासेन प्रमुच्यते. हे महाबाहो बंधात प्रमुच्यते. सुखम बंधात म्हणजे सहज काय होतो? प्रमुच्यते म्हणजे सुटतो, मुक्त होतो. म्हणजे जो कर्मयोगी जो आहे तो कर्मयोगाचे लक्षण काय सांगितले? विशेषता काय सांगितली? तो द्वेष करत नाही आणि जो इच्छा करत नाही. द्वेषही करत नाही आणि इच्छाही करत नाही म्हणजे कसा आहे?
द्वंद्व रहित आहे, आणि जो द्वंद्व रहित आहे तो नित्य संन्यासी आहे ना. आणि तोच काय होतो, सुखाने बंधातून मुक्त होतो, बाहेर येतो. संन्यास कर्मयोगयोः भिन्न पुरुषानुष्ठानयोः विरुद्धयोः फले अपि विरुद्धः युक्तः न तु उभयोः निःश्रेयसकरत्वम् एव इति प्राप्ते इदम् उच्यते. संन्यास कर्मयोगयोः, संन्यास आणि कर्मयोग हे कसे आहेत, भिन्न पुरुषानुष्ठानयोः, वेगवेगळ्या पुरुषाने अनुष्ठान करण्यायोग्य. संन्यास आणि कर्मयोग म्हणून विरुद्ध योग, ते दोन्ही कसे आहेत, विरुद्ध आहेत. जर ते दोन विरुद्ध आहेत तर फल्यापि विरोध युक्त, त्यांच्या फलामध्ये सुद्धा विरोध मानणं युक्त आहे ना, संगत आहे. न तु उभयोः निःश्रेयसकरत्वम् एव इति प्राप्ते इदमुच्यते, है ना. उभयोः निःश्रेयसकरत्वम न, त्या दोघांचं एकच फल कोणतं, निःश्रेयसकर. निःश्रेयसाला साधन आहे दोन्ही बी असं म्हणले ना, निःश्रेयसच प्राप्त करून देणारे आहेत, ते बरोबर नाही. असा प्रश्न काय झाला, प्राप्त झाला. अनायासेनेच प्राप्त झाला की नाही. जर संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कसे आहेत, भिन्न आहेत, भिन्न पुरुषानुष्ठे आहेत ना. एक स्थितीगतीनुसार आहेत की नाही, हे स्थिती आणि गती, उभं राहणं चालणं अशाप्रमाणे विरोध आहे दोघांचा. एक संन्यास कर्मत्याग आणि एक कर्म करणं, विरोध आहे की हे विरोध आहे. मग विरोध आहे म्हणजे एक पुरुष तर दोन्ही करू शकत नाही, थांबला बिन चालला बी असं होऊ शकत नाही. अर्थातच दोन्ही कसे आहेत, वेगवेगळे पुरुषाने अनुष्ठान करण्यायोग्य आहेत. मग त्याचे फळ सुद्धा वेगळे पाहिजे, फळ सुद्धा वेगळे पाहिजे, आणि फळ सुद्धा वेगळे मानणं युक्त आहे. आणि तुम्ही उभयो हो, दोघांचं फळ काय सांगता, एकच कोणतं, निःश्रेयसकरत्वम. असा प्रश्न प्राप्त झाला. असा प्रश्न प्राप्त झाल्यानंतर इदम उच्यते, है ना, अशाच प्रकारे भगवंत सांगतायत. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोगो पृथक् बालाः वदन्ति न पंडिताः. सांख्य आणि योग द्विवचन आहे ना, सांख्य आणि योग पृथक. पृथक म्हणजे वेगळे आहेत. असं कोण प्रवदंती, बालाः प्रवदंती न पंडिता. जे बाला म्हणजे काय, अज्ञानी लोक, ज्याला या दोन्हीचं विज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, याचं ज्ञान नाही, ते बोलतात, पंडित बोलत नाही. शास्त्राचं ज्ञान असून सुद्धा असं बोलू लागला तर तो कोण आहे, बाल. आता त्या उभयोः सम्यक् एकम अपि आस्थितः उभयोः फलं विन्दते. एकम अपि आस्थितः, ह्या दोघांपैकी एकामध्ये जरी आस्थित म्हणजे व्यवस्थित स्थित झाला, एकाच कोणत्या बी एकाच अनुष्ठान करायला लागला. कसं अनुष्ठान करायला लागला, सम्यक. सम्यक अनुष्ठान जर करायला लागला तर उभयोः फलं विन्दते, दोन्हीचं सुद्धा त्याला फळ प्राप्त होतं. कारण दोन्हीचं फळ काय, एकच आहे. दोन्हीचं फळ एकच असल्यामुळं दोन्हीपैकी एकामध्ये जरी स्थित झाला तरी, ते दोन्हीपैकी एका स्थित होणं कसं असतंय, काय असतं ते भाष्यकार आपल्याला सांगणार. आपल्याला तर इथं काय होणार, भ्रमच होऊन जाईल. दोन्हीपैकी एक चला घेतो संन्यासच, मग असं होईल की नाही. म्हणजे कर्म सोडून बसला आपला,
भगवं घेतलं ना काहीच करीत नसतो आता. नामस्मरण तर काय करायचं मग? हे दोन्ही सगळं कर्मत्व अवच्छेदक आणि एकच आहे ना. नामस्मरण पाठांतर सगळ्या गोष्टी ह्या एकातच आल्या. हा एका सोयीनं. हा हे सगळं सगळंच सोडून दिलं. नुसता बसला तरी कर्म झालं नाही कधी. ते बी कर्म झालं. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्मातून सुटतच नाही. आणि मग ज्ञान झाल्यानंतर बाकी करते ते काय? ते कर्म नाही. त्या कर्माचा काय झाला? बाद झाला. दुसरे लोक ते देखोनी लोक पिशे करता म्हणे, पिशे लोक त्याला करता म्हणतील. ते शक्य नाही. तेच देवाला सांगायचे कर्म. आता हे कर्म चांगले कर्म सोडून देईल आणि नाही आम्हाला ते देवपूजा पूजेचं विधान नाही. आम्ही संन्यासी आहेत, आम्ही देवपूजा करतो. आम्ही संन्यासी आहेत, आम्ही देवाच्या पाया पडत नाहीत, आम्ही असा दंड दाखवतो. बर मग तुम्ही संन्यासी आहेत, तुम्ही दंड दाखविता, तर मग हे देवधर्म करायचं सांगितलं नाही. गाडी घ्यायची, मठ बांधायचा, जमीन जमा करायची, लोकांकडून पैसे जमा करायचे, हे चालते. हे कर्म नाही. हे बी कर्मच आहे ना. आणि ते फक्त कोणते कर्म करायचे नाही, मग वाईट सगळे कर्म करायचे. चांगले कर्म आले की त्याचा संन्यास आडवा येते. चांगलं कर्म करायला गेलं की त्याचा काय आडवा येणार? आम्ही संन्यासी. आणि किती जरी मोठा विद्वान वगैरे असला की लगे तिथं काय असा एकदम टाईट बसणार. त्याला तिथं ते वक्ता जरी असला तर ते वक्त्याच्या वर त्याला आसन टाकायला. का? आम्ही संन्यासी. नाही चालत. तिथं आसन खाली गेल्यावर चालत नाहीत. संन्यासी असताना हा सामान्य असताना माझ्यापेक्षा उंच आसनावर आणि मी खाली असण्यावर ते नाही चालणार. संन्यासी आम्ही संन्यासी तिथं नाही हे होणार. म्हणजे काय आता? मग खरा वास्तविक संन्यास कधी होईल? मग कर्मापासून कधी सुटेल तो? ज्ञान झाल्याशिवाय सुटूच शकत नाही. मग त्यानं चांगले कर्म केले काय, वाईट कर्म केले काय, ते काय होईल? मग त्यानं कर्म न केल्यातच गणती. न केल्याचं म्हणजे करीतच नाही असं होईल. पण मग एकामध्ये स्थित झाला तरी दोन्हीचं फळ मिळतंय. तर याचं काय करतात ते बरोबर हे सांगतात भाष्यकार, आपल्याला लावून देतात. आपल्याला काय कळत आहे त्याच्यात? त्याच्यानुसार चालायचं. सांख्ययोग पृथक. सांख्ययोग कसे आहेत? वेगवेगळे. म्हणजेच विरुद्ध भिन्न फलौ बालाहा प्रवदंती न पंडिताहा. हे सांख्य आणि योगाचे वेगवेगळे फळ आहेत. हे बालाहा प्रवदंती आणि आज्ञ लोक म्हणतात, बालक म्हणतात, पंडित म्हणत नाहीत. पंडिताहा तू ज्ञानीन एकम फलम अविरुद्धम इच्छती. इच्छन्ति. पंडिताहा म्हणजे ज्ञानीनः. ज्ञानी काय करतात? एकम फलम अविरुद्धम इच्छती. ह्या दोघांचं एकच फळ आहे, हे दोन्ही काय विरोधी नाहीत असं मानतात. कथम ते कसं? तर एकम अपि सांख्ययोगयोः सम्यक आस्थितः सम्यक अनुष्ठितवान इत्यर्थः उभयो विद्यते फलम. हे नाही ते कसं? तर एकमपि एकाचं जरी म्हणजे सांख्ययोगयोः सम्यक आस्थितः सांख्य किंवा योगामध्ये चांगल्या प्रकारे स्थित झाला असता म्हणजे सम्यक अनुष्ठितवान इत्यर्थ उभयो विद्यते फलम. दोन्हीचं सुद्धा काय मिळतं? फळ मिळतं. उभयोः तदेव हि निःश्रेयसं फलम अतः न फले विरोधः अस्ति. आणि दोघांचं सुद्धा कसं आहे? उभयोः तदेव हि, दोघांचं सुद्धा निःश्रेयसं फलम, निःश्रेयसच फळ आहे. अतः म्हणून न फले विरोध असती, फळामध्ये काय विरोध नाही. काय केला? पूर्वपक्ष आला आणि काय म्हणते बा? ननु संन्यास कर्मयोग शब्देन प्रस्तुत्य सांख्ययोगयोः फलेकत्वं कथम इह अप्रकृतं ब्रवीति. पूर्वपक्ष म्हणतो, आओ संन्यास कर्मयोग शब्देन प्रस्तुत्य
संन्यास आणि कर्मयोग या शब्दानं तुम्ही काय केली, सुरुवात केली है ना, प्रस्तुत केला तुमचा विषय. आणि सांख्य योगयोः फल एकत्वम कथम यह अप्रकृतम ब्रवीति. आणि सांख्य योग या काय म्हणले, सांख्याचं आणि योगाचं, सांख्य योग जे आहेत की नाही त्या दोघांचं फळ काय आहे, एकच आहे असं सांगायला लागले. असं का सांगायला लागले, हा अप्रकृत विषय है ना, अप्रकृतम ब्रवीति, अप्रकृत विषय का बोलता. सुरुवात कुठून केली ती, पहिले संन्यास कर्मयोगश्च, संन्यास आणि कर्मयोग सुरुवात केली ना. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च, इथून प्रस्तुत सुरुवात केली है ना, तुम्ही सुरुवात केली. आणि आता काय सांगतात, सांख्याचं आणि योगाचं फळ काय एक आहे. मग म्हणजे दोन सुरुवात एकीकडे केली आणि सांगित काहीच दुसरं सुटली, अभंग एक घेतला आणि दुसरंच सांगायला लागले काहीचं काही. तसं नका करू. तर उत्तर देतात, न एष दोष, हा काय दोष नाही. यद्यपि अर्जुनेन संन्यासम कर्मयोगांच केवलम अभिप्रेत्य प्रश्न कृत. अर्जुनाने संन्यास कर्मयोग याला अभिप्रेत्य केवळ ह्या दोघीपैकी एक सांग मला, संन्यास किंवा कर्मयोग असा अभिप्रेत्य, असा अभिप्राय धरूनच काय केलता, प्रश्न केला होता. संन्यासम कर्मणाम कृष्णम, तर संन्यास आणि काय कर्म, कर्मयोग आणि संन्यास या दोन्हीपैकी मला श्रेष्ठ साधन सांग. तेव्हा भगवंताने सुद्धा संन्यास आणि कर्मयोगाविषयीच सुरुवात केली बोलायला. आणि एकदमच बोलायला लागले की सांख्य आणि योग यांना वेगळं समजत नाहीत. कोण, पंडित. आणि दोघांचं फळ एकच असल्यामुळं दुसराच विषय कसा आला, तर हे दोष नाही. कारण अर्जुनाने संन्यास आणि कर्मयोग असा जरी प्रश्न अभिप्रेत्य करून म्हणजे पुरस्कार करून प्रश्न विचारला असला तरी भगवान तू तद अपरित्यागेन एवं स्वाभिप्रेतम च विशेषम संयोज्य शब्दांतर वाच्यतया प्रतिवचनम ददौ सांख्ययोगौ इति. काय फक्त शब्दांतर वाच्यतया, शब्दाचा फक्त फरक केला, बाकी वेगळा विषय सांगत नाहीत भगवान. भगवान तू तद अपरित्यागेन, त्या गोष्टीचा परित्याग भगवंताने केला नाही. अर्जुनाच्या प्रश्न किंवा प्रस्तुत विषयाला जी सुरुवात केली ती भगवंतानं, त्याचा काय परित्याग केलेला नाही. उलट स्वाभिप्रेतमचे विशेषम संयोज्य, भगवंताला अपेक्षित असणारं विशेष त्याच्यामध्येच विशेषाचं काय केलं, जोडलं, विशेष जोडला भगवंताने, प्रयोज्य. आणि शब्दांतर वाच्यतया प्रतिवचनम ददो, वेगळे शब्द वापरून भगवंताने उत्तर दिलेलं आहे. कसं, सांख्ययोग इति, सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. असं आलं लक्षात. शंका आणि समाधान. तौ एव संन्यास कर्मयोगो ज्ञान तदुपाय समबुद्धित्वादि संयुक्तौ सांख्ययोग शब्दवाच्यौ इति भगवतः मतम, अतः न अप्रकृत प्रक्रिया इति. ही अप्रकृत प्रक्रिया नाही, प्रकृत विषय जो चालू आहे त्याचीच प्रक्रिया सुरुवात आहे. तौ एव, तौ कोण, संन्यास कर्मयोग, संन्यास आणि कर्मयोग कसे आहेत, ज्ञान एक ज्ञान स्वरूपान, एक तदुपाय समत्व बुद्धी किंवा हे ज्ञान आणि तदुपाय समबुद्धित्वादी संयुक्त. तसंच संन्यास आणि कर्मयोग, संन्यास आणि कर्मयोग. तर संन्यास काय, ज्ञान, आणि कर्म काय, तदुपाय, ज्ञानाचा उपाय, समत्व बुद्धी संयुक्त. ज्ञानाचा उपाय कोणता आहे, समत्व बुद्ध्यादी
तर सांख्ययोग शब्द वाच्य हे दोन्ही काय आहेत? संन्यास आणि कर्म हे दुसरे शब्द वापरून सांगितले. काय दुसरे शब्द कोणते आहेत? सांख्य आणि योग शब्द वाच्य. सांख्य एकाला सांख्य म्हणलं आणि एकाला योग म्हणलं. इति भगवतः मतम, हे भगवंताचं मत. अतः न अप्रकृत प्रक्रिया इति. इथं भगवंताला हेच सांगायचं आहे की हे प्रकरणाच्या विरोधात नाही, तर संन्यास आणि कर्मयोग सांगितला. याचा अर्थ सांख्य आणि योग हे शब्द इथं वापरलेत. याचा अर्थ सांगितलंय काय? संन्यास आणि कर्मच. फक्त शब्द वापरले वेगळे. आलं लक्षात? हा, मग ते पूर्ण झालं नाही, तिथं संशय राहिलेलाच आहे ना. फक्त याच्यात भाष्य ह्या श्लोकावर केलं, ते उत्तर पुढच्या श्लोकात अपेक्षित असल्यामुळे दिलं नाही. एकस्यापि सम्यक अनुष्ठानात कथम उभयो फलम विंदते इति उच्यते. एकाचं जरी चांगल्या प्रकारे अनुष्ठान केलं असता कशा प्रकारे दोन्हीचं फळ प्राप्त होतंय हो हे सांगतात. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. झालं, उत्तर दिलं. कोण? भगवंत. कारण सांख्य आणि योग काय एकच आहे. पंढरपूरच्या वाटेला निघाला, चालला आणि निघाला पंढरपूरच्या वाटेला जाणार. तर हे पंढरपूरच्या ही वाट ही काय? पंढरपूरच आहे. काय काय? पंढरपूरची वाट पंढरपूरच आहे. कारण वाटेने गेल्याशिवाय पंढरपूरला जाता येत नाही. मग पंढरपूरहून भिन्न झाली का? म्हणून एक जरी पंढरीकडे पाऊल टाकलं तर तो कुठे गेलाय? पंढरपुरातच गेलाय. आहे नाही? असं लावता येते का नाही श्लोकानुसार? कारण पंढरपूरची वाट पंढरपुराहून कशी आहे? अभिन्न आहे, भिन्न नाही. ती कुठं चाली? पण त्याच वाटेने जावं लागणार. आरंभिले फळे, काजे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. योग्यता म्हणजेच काय? फलप्राप्ती आहे. व्यवस्थित योग्य झाला की त्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. तर हे कर्मयोग काय? योग्यता आहे. कशाची? ज्ञानाची. मग हे दोन वेगळे झाले का? नाही, कारण याच्याशिवाय तिकडे जाताच येत नाही. पंढरपूरला पंढरपूरच्या वाटेशिवाय दुसरा काय मार्ग आहे? नाही, उडत जाऊ. अरे उडणं बी एक वाटच झाली की. घरा तरी गावे दाराची सोयी, भिंती सवे डोई फोडू नये. पहा बरं आता किती भारी सांगितलं तू कोबर आहे. रस्ता तेच आहे. म्हणून दोन्ही काय? एक. आणि यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद योगे अपि गम्यते. यत् सांख्ये ही स्थानं प्राप्यते, जे सांख्याच्या द्वारे स्थान प्राप्त्या होतं है ना, किंवा प्राप्त केल्या जातं, तत् योग ही अपि गम्यते, ते योगानं सुद्धा प्राप्त होतं किंवा योगानं तेच प्राप्त होतं. कसं काय? तर एकम सांख्यमच्या योगंच, सांख्य आणि योग कसे आहेत? एक. आणि असं एक जो पाहतो है ना, एकम यह पश्यती स पश्यती, तोच खरं पाहतो. असं जो पाहतो, ह्या दोघांना एक जो पाहतो तोच खरं पाहतो. त्यांना वेगवेगळं पाहत असेल तर तो काय व्यवस्थित पाहणारा नाही. पंढरपूरच्या वाटेला आणि पंढरपूरला वेगळं पाहत नाही. म्हणून पावला पावलाला पंढरपूरकडे जाता वेळी काय? पंढरपुरामध्ये जे फळ प्राप्त होतं तेच पंढरपुराच्या वाटेनं चालत असताना बी तेच फळ प्राप्त होतं. माऊली संघ सगळ्या रस्त्यानं पंढरपूर नाही तर काय?
माऊलीसोबत आपण वारी करत असताना रस्त्यानं पंढरपूर, जिथं माऊली थांबली तिथं पंढरपूर, माऊली जिथून चालली तिथं पंढरपूर, आणि पंढरपुरात पर्यंत येईपर्यंत पंढरपुरात आले तरी पंढरपूर. चला भाष्य यत सांख्यैहि ज्ञाननिष्ठैहि संन्यासीभिः, यत सांख्यैहि म्हणजे ज्ञाननिष्ठ जो संन्यासी आहे त्यांच्याद्वारे प्राप्यते स्थानम, जे स्थान प्राप्यते म्हणजे प्राप्त केल्या जातं. कोणतं? मोक्षाख्यम प्राप्त स्थान. तद योगैहि अपि, ते योगाद्वारे सुद्धा तेच प्राप्त होतं. त्याचं एकाच वेळी सांगतात. ज्ञानप्राप्त्युपायत्वेन ईश्वरे समर्प्य कर्माणि आत्मनः फलम् अनभिसन्धाय अनुतिष्ठन्ति ये ते योगिनः तैः अपि परमार्थ ज्ञान संन्यास प्राप्तीद्वारेण गम्यते इति अभिप्रायः. एका वळीचा अभिप्राय सांगून दिला. ज्ञानप्राप्ती उपायत्वेन, ज्ञानप्राप्तीचा हा उपाय कोण? कर्म. कोणतं? ज्ञानप्राप्तीत्व उपायत्वेन ईश्वरे समर्प्य, भगवंताला समर्पित केलेलं कर्मणी, है ना, आत्मन फलम अनभिसंधाय, ते स्वतः करता फळ नाही, हे आधी लावायचं. आत्मन फलम अनभिसंधाय ईश्वर कर्मणी ईश्वरे समर्प्य, स्वतः करता ते फळाचा उपभोग न घेता सर्व कर्म कोणाला? ईश्वराला समर्पण करून अनुतिष्ठन्ति, है ना, काय करतात? अशा प्रकारे थांबलेले. कर्माचा काय कोणत्याही प्रकारचा स्वतः करता उपभोग नाही, तर ते सर्व कर्म कोणाला अर्पण केले? भगवंताला अर्पण केले असे झालेले ये जे. आणि हे कर्मयोग कसा आहे? ज्ञान प्राप्ती उपाय साधन आहे. हा कर्मयोग कसा आहे? ज्ञान प्राप्तीचा उपाय, ज्ञान प्राप्तीचा उपाय. असे जे ते कोण? योगिनः, त्याला म्हणायचं कर्मयोगी. तैहि अपि परमार्थ ज्ञान संन्यास प्राप्तीद्वारेण गम्यते इति अभिप्रायः. ते सुद्धा त्यांच्याद्वारे सुद्धा काय? परमार्थ ज्ञान संन्यास प्राप्तीद्वारेण, परमार्थ ज्ञान हेच संन्यास प्राप्ती द्वार किंवा संन्यास प्राप्तीद्वारेण गम्यते. परमार्थ ज्ञान हे संन्यास प्राप्तीचं द्वार एकच म्हणायचं. परमार्थ ज्ञान आणि संन्यास प्राप्ती हे दोन्ही गोष्टी एकच. आणि त्याच्याद्वारे कशाला प्राप्त होतात? मोक्षाला. म्हणजे ज्या ज्ञाननिष्ठ असणारे ज्ञाननिष्ठ असणारे जे संन्यासी, त्यांच्याद्वारे जे स्थान प्राप्त होतं तेच परमार्थ ज्ञान संन्यास प्राप्तीद्वारेन कोणाला प्राप्त होतं? कर्मयोगाला सुद्धा प्राप्त होतं, असा अभिप्राय. अत एकम सांख्यम योगंच यह पश्यति फल एकत्वात् स सम्यक पश्यति इत्यर्थः. म्हणून जो सांख्यम योगम एकम यह पश्यति, जो सांख्य आणि योगाला एकच पाहतो, म्हणजे कशाद्वारे पाहतो? फल एकत्वात्, फल एक असल्यामुळे दोघांना एकच पाहतो. स सम्यक पश्यति, तो चांगल्या, त्याची दृष्टी काय? व्यवस्थित आहे, सम्यक आहे, चांगली आहे, चांगलं पाहतो असं समजा. एवं तरी योगात संन्यास एव विशिष्यते. कथम तरी इदम उक्तम तयोस्तु सर्व कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते, है की नाही? इथं स्पष्ट असं झालं की जे स्थान कोण प्राप्त करतात? संन्यासी प्राप्त करतात. ते स्थान कोण प्राप्त करतात? योगी म्हणजे कर्मयोगी प्राप्त करतात. अर्थात श्रेष्ठ कोण दाखवले? संन्यास दाखवला ना, सरळ सरळ. म्हणजे ज्याला पाहून करायचंय ते कोण असतो?
श्रेष्ठच असणार की नाही. म्हणजे अर्थातच जे संन्याशाने प्राप्त केले ते याला प्राप्त होते, याचा अर्थ संन्यासी श्रेष्ठ झाला सरळ सरळ. आणि संन्यासी श्रेष्ठ तेच शंका करतंय पूर्व पक्षी. एवं तरी योगात संन्यास विशिष्यते, है ना. योगापेक्षा तर संन्यासच विशेष दिसतो. मग कथम तरी इदम उक्तम, मग तुम्ही असं कसं बोलले हो की तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग काय विशेष आहे असं का म्हटले इति. असं आला नसते तसं प्रश्न लक्षात. तर शृणु तत्र कारण, त्याचं कारण ऐक. त्वया पृष्ठम केवलम कर्मसन्यासम कर्मयोगच अभिप्रेत्य तयोः अन्यतर कः श्रेया. तू जे विचारले की नाही तो या पृष्ठम तू जे विचारलेलं केवळ संन्यास आणि कर्मयोगंच अभिप्रेत्य, संन्यास आणि कर्मयोग ह्याचा हे मनात ठेवून ना तयो अन्यतर कह श्रेया. तुझा प्रश्न विचारण्याचा भाव असा होता की दोघापैकी कोण श्रेष्ठ, असा भाव होता की नाही. मग दोघापैकी कोण श्रेष्ठ, तर तदानुरूपम प्रतिवचन मया उक्तम, त्याच्यानुसारच मी काय दिलेलं उत्तर दिलं की कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते इति ज्ञानमा अनपेक्ष. मग त्याप्रमाणेच मी उत्तर दिलं. कोणतं उत्तर दिलं? कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशेष आहे इति ज्ञानम अनपेक्ष. तिथं अनपेक्ष म्हणजेच काय, ज्ञानरहित कर्मसन्यासापेक्षा तर कर्मयोग काय झाला, श्रेष्ठच झाला. म्हणजे जसा प्रश्न होता तसं उत्तर देण्यात आलेलं आहे. इथं असं नाही की जर संन्यासच श्रेष्ठ आहे तर मग कर्मयोगाची विशेषता का दाखवली, हे जो प्रश्न विचारला होता ना तो बरोबर नाही. प्रश्न सुरुवातीला कोणता होता की संन्यास श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, तर मग अज्ञानाच्या दृष्टीने काय श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ आहे. किंवा दोघांचं जर फळ एकच आहे ना आणि फळापर्यंत जायचं असेल तर मार्ग कोण आहे, कर्मच आहे, तर मग कर्मयोग श्रेष्ठ म्हणावं लागेल की नाही. हाय श्रेष्ठ ते, पण आपल्याकरता सध्या कोणता श्रेष्ठ आहे, कर्मश्रेष्ठ. कर्मयोग विशेषते, कर्मयोग आहे ना, कशात कोण काय ते तयोस्तु कर्मसन्यासात, तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते असं म्हणावंच लागणार आहे. नाहीतर मग नाही लय भारी असते. काय लय भारी असते, ब्रह्मसूत्र लय भारी, ब्रह्मसूत्र लय भारी. चला मग ब्रह्मसूत्र शिकू, ब्रह्मसूत्र शिकू, ठीक आहे, शिकायला लागेल, पण काय कळ, व्याकरण नाही शिकला, व्याकरण शिकला नाही, त्याच्याकरता लागणारे जे काय प्रक्रिया ग्रंथ आहेत ते शिकला नाही, तर मग ब्रह्मसूत्र काय कळणार आहे. ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, समन्वय केलाय सर्व श्रुतींचा. तर श्रुती बी माहीत पाहिजे ना, श्रुती कशाला म्हणतात ते बी तर माहीत पाहिजे. श्रुत्या कोणत्या, हे दशोपनिषदच्या मधल्या ज्या श्रुत्या आहेत ना त्याचा काय केलेला आहे, समन्वय केलेला आहे ब्रह्मसूत्रात. म्हणजे न्याय, त्याच्यामध्ये न्यायप्रस्थान आहे ब्रह्मसूत्र. तर न्यायप्रस्थान शिकण्याकरता मग कशाबद्दल न्याय निवाडा केला ही तर गोष्ट माहीत पाहिजे की नाही. श्रुतीबद्दल केलाय तर श्रुतीचं बी थोडंफार ज्ञान असणं आवश्यक आहे. मग श्रुती कर्मच प्रतिपादन करते का श्रुती उपासना प्रतिपादन करते की श्रुती ज्ञान प्रतिपादन करते, याविषयी चर्चा. मग ती चर्चा करण्या अगोदर श्रुत्या बी माहीत पाहिजे. भांडण काय करायचंय, भांडण मिटवायचंय, तर कोणाचं भांडण लागलंय, नाही निघालो भांडण मिटवायला. अरे कोणाचं भांडण, कोणाचं मिटवतो तू, मग त्याला काय करावं लागेल, उपनिषदही शिकावं लागेल की नाही. उपनिषद शिकावं लागतील ब्रह्मसूत्र शिकायला.
आणि त्यानंतर उपनिषदाचं जे सार आहे कोण, बस श्रीमद भगवद्गीता, ती पण शिकावं लागेल, तिचं शांकर भाष्य शिकावं लागेल. आणि मग तो अधिकारी झाला कशाचा, ब्रह्मसूत्राचा. ब्रह्मसूत्र श्रेष्ठच आहे, पण ब्रह्मसूत्राच्या अगोदर काय तयारी करावं लागेल की नाही. तसं संन्यास श्रेष्ठच आहे, पण संन्यासाच्या अगोदर काय तयारी करावं लागेल ते श्रेष्ठ आहे. ते बी काय कनिष्ठ नाही, कनिष्ठ नाही, तेच श्रेष्ठ आहे सध्या त्या काळामध्ये, तेच श्रेष्ठ. तसं ज्ञानापेक्ष तू संन्यास सांख्यमिति मया अभिप्रेत परमार्थयोग च स एव. ज्ञानापेक्ष संन्यास सांख्यमिति, जे ज्ञानापेक्षित संन्यास आहे त्यालाच मी काय म्हणतो, सांख्य. इथे मया अभिप्रेत, त्याचंच काय नाव, काय सांख्य. संन्यासाचं नाव कोणतं आहे, सांख्य. पण तो कोणता संन्यास असला पाहिजे, ज्ञानापेक्ष संन्यास, ज्ञानसहित संन्यास. ज्या संन्यासाला ज्ञानाची अपेक्षा आहे त्याचं नाव काय, सांख्यम. त्याचं काय संज्ञा झाली, सांख्य संज्ञा झाली, सांख्य नाव झालं. परमार्थ योग, त्यालाच काय म्हणायचं, परमार्थ योग, खरा योग, खरं. परमार्थ म्हणजे काय असतं, वास्तविक. यह तु कर्मयोग योग वैदिक स तदर्थ्यात योग संन्यास इति च उपचर्यते. कथम तादर्थ्यम इति उच्यते. यह तो कर्मयोग वैदिक, जो वैदिक कर्मयोग है ना, वैदिक कर्मयोग, जो वैदिक कर्म, कोणतं कर्मयोग कशाला बी म्हणता येत नाही. काही काम करायला लागला, म्हणायला लागला याच्यातून माझं अंतःकरण शुद्ध होईल. चोरी करणं हे काय, पूजा करणं कर्म, आणि चोरी करणं कर्मच आहे ना. याच्यावर बी कर्मत्व, त्याच्यावर बी कर्मत्व. मग चोऱ्या करून अंतःकरण शुद्ध होईल का, नाही. काय करावं लागेल, वैदिक धर्माचं अनुष्ठान करावं लागेल. काही करत बसला आणि म्हणायला लागला नाही मी काय निष्काम केले, चोरी कशी केली, निष्काम केली, खोटं कसं बोलला, निष्काम बोलला, हे चालते का. कसं पाहिजे, वैदिक असलं पाहिजे, पुन्हा वैदिक असून त्याच्यामध्ये निष्कामता. असत्य कशालाच बोलायला चालत नाही. पण कर्मयोगाचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि कर्मयोग कसा असला पाहिजे, वैदिक असला पाहिजे. कर्मयोग म्हणलं की त्याला जुटलेला शब्द असणार, काय, वैदिक कर्मयोग. कर्म कसे, वैदिकच, मनाचं नाही. आम्ही हे मनानं करतो, का करतो, तर निष्काम कर्म म्हणून करतो. वेदात आलं का कुठं, वेदाचा काय आम्हाला घेणे नाही, वेद आम्ही मानितच नाहीत. वेद आहे एक पोथी जुनी, एवढंच. वेदाचा अध्ययन, वेदाचा अध्ययन करतो, कशा करता करतो, लोकांना सांगाय करतात, त्याच्यातलं सांगावं लागत असते, उपनिषदातले प्रमाण वगैरे असं तसं. वेदाला काय आम्ही मानित, आणि वेदाला आम्ही मानित असतो तर गुरुजी रंगनाथ महाराजची काल सांगितलेली तुम्ही गोष्ट, वेदावर यायचा विश्वास नाही. वेदावर विश्वास असता त्या कुमारी भट्टा ना, ते कुमारी भट्टच ना, काय निष्ठा. भगवान शंकराचार्यांची काय वेदनिष्ठा आहे, ज्ञानोबारायची किती वेदनिष्ठा आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. जिथं कशाचा गौरव केलेला आहे, वेदाचा गौरव केलेला आहे. कारण वेदच प्राण आहे असं याचा सनातनाचा, आणि प्राणच बाहेर काढा तर खाली काय उरलं, प्राण बाहेर काढा या सनातन रूपी देहाचा, तर त्याच्यामध्ये ते काय होईल, खाली नुसतं मड होईल. म्हणून हे बाकीचे जे मानभाव फानभाव बौद्ध गिद्ध आहेत, हे काय मानित नाहीत, जैन वेद मानित नाहीत. वेद मानित नाहीत म्हणून हे काय, नास्तिक आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाने बी कशाचा केला पाहिजे, आग्रह धरला पाहिजे, वैदिकतेचा. तरच वारकरी संप्रदाय हा संप्रदाय राहील, अन्यथा काही नाही.
नाही, ज्ञान कर्म म्हणा भक्ती म्हणा हे काय वैदिकच आहे ना. ज्ञानाला जरी सोडून दिलं, ज्ञानात अधिकार नसल्यामुळे सोडून द्यावाच लागणार आहे. परंतु बाकीचे जे कर्मानुष्ठान आहे ते सुद्धा कसे असले पाहिजे, वैदिकच असले पाहिजे. व्यक्तिपूजकता तिथं नसली पाहिजे, महत्व नसलं पाहिजे. बाबा असे म्हणत होते आणि बाबा असे करत होते असं नाही चालणार. शास्त्र काय म्हणतंय ते बाबा कसे बी करत असले तरी बी आता ते बदलावं लागेल की नाही. बाबाला शास्त्र माहीत नव्हतं, आता आपण शास्त्र शिकलो. मग शास्त्र शिकल्यानंतर शास्त्रानुसार वागलं पाहिजे. शास्त्रानुसार पुन्हा एखादा साधू ह्याच्यानुसार कोण्या साधूनं केलं त्याचं अनुसरण करायला पाहिजे, की आमचे बाबा असं करत होते म्हणून तसं चालणार नाही. बाबावर निष्ठा ठेवायची तर बाबा वैदिक आहे की अवैदिक आहे आधीच काय करायचं, चेक करायचं आणि मगच बाबाच्या नादी लागायचं. दोन विद्यार्थी सकाळी 8 वाजेपर्यंत झोपलेत आमच्या बाबा कोजागिरीचं भजन आणि दुसऱ्या दिवशी झोपायचे असे. नैमित्तिक कर्म करत असताना नित्यकर्माची उपेक्षा झाली नाही पाहिजे. नैमित्तिक करावंच लागणार आणि नैमित्तिक करून सुद्धा नित्यामध्ये काहीही फरक पडला नाही पाहिजे. तर नैमित्तिक एक केलं आणि एक सोड, मग झालं काय, एकूण एकच झालं ना. त्याच्यापेक्षा नैमित्तिक कर्म करूच नका, नित्यच कर्म करा. कारण तुम्हाला करून दोन्ही बी गोष्टी सारख्याच करायच्यात. नित्य करायला गेलं तर नैमित्तिक करत असताना नित्य सोडून द्यायला लागले तर मग नैमित्तिक करण्यात काय फायदा आहे का. उलट याच्यामध्ये पुन्हा हे झालं, मग म्हणजे एक साखळी तुटली त्या नित्यकर्माची. तुम्ही रोज सकाळी 3ला उठता आणि संध्याकाळी कितीला झोपता, 9ला झोपता. तर 9ला झोपता आणि त्या कोजागिरीच्या दिवशी झोपायचं 3 वाजता आणि उठायचं पुन्हा, म्हणजे 1च घंटा झोपायचं आणि पुन्हा उठणं होतंय का, नाही. 3 वाजता झोपणार पुन्हा सकाळच्या 9ला उठणार, याला काय अर्थ आहे का. मग कोजागिरी 3 वाजोस्तर जागला आणि पुन्हा 3 वाजता झोपला आणि पुन्हा 6 तास तिथून मोजले, 9ला उठला, काय अर्थ राहिला. सकाळचं हे सगळंच हे झालं ना. कुठं आलतो, कशाचा विषय चालू लागला ते डोक्यातूनच गेलं. कर्मयोग, वैदिक कर्मयोग, इथून सुरुवात झाली. कर्मयोग कसा असला पाहिजे, वैदिक कर्मयोग असला पाहिजे. उग आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याच्या नादी लागून मजा नाही. तादर्थ्यात योग संन्यास है ना. तर कर्मयोगच काय, कर्मयोगालाच संन्यास सुद्धा म्हटलेलं आहे. योग म्हणजेच काय, संन्यास इति उपचर्यते. उपचर्यते म्हणजे गौण प्रयोग केलेला आहे, गौण सांगितलेलं आहे. योगाला सुद्धा संन्यास सांगितलं. कथम तादर्थ्यम, तादर्थ्य त्या योगाचं आणि संन्यासाचं तादर्थ्य म्हणजे गौण प्रयोग कशा प्रकारे आहे ती उच्चते ते पुढच्या श्लोकात सांगतात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति. वेळ झाली, चला बाकी घेऊ उद्या. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.